महाराष्ट्रामध्ये गेली 50 वर्ष एक अतिशय प्रसिद्ध इतिहासकार इतिहासाचं वाचन करत आहेत. नवे नवे ते इतिहास सांगत आहेत. नवे नवे ते इतिहास जगत आहेत. त्यांचं नाव सर्वश्री बाबासाहेब पुरंदरे. 1950 सालापासून आज तागायत गेली 60-61 वर्ष अखंडितपणे फक्त महाराष्ट्रातच नाही, फक्त दिल्लीतच नाही, फक्त काश्मीर ते कन्याकुमारीतच नाही, तर युरोप, अमेरिका नवे ज्या ज्या ठिकाणी मराठी माणूस आहे, ज्या ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव पोचलेलं आहे, ज्या ज्या ठिकाणी भारतवर्षाचं नाव पोचलेलं आहे, ज्या ज्या ठिकाणी मोगलांचा पराक्रम पोचलेला आहे, ज्या ज्या ठिकाणी मोगलांचे अत्याचार पोचलेले आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला दिलेलं उत्तर पोचलेलं आहे, त्या त्या ठिकाणी बाबासाहेब पुरंदरे खूप मोठ्या प्रमाणावरती जाऊन व्याख्यानं देत आहेत. महाराष्ट्रामध्ये काही इतिहासकार आहेत आणि ते अतिशय चांगले रिलायबल इतिहासकार आहेत. त्यांच्यामध्ये प्रामुख्याने आहेत श्रीयुत बलकवडे, श्रीयुत निनाद बेडेकर आणि श्रीयुत बाबासाहेब पुरंदरे. या तिघांनी स्वतःच इतिहास निर्माण केलेला आहे. बाबासाहेब पुरंदरे यांनी कोणाच्याही मदतीशिवाय इतिहास जिवंत केला. डोंगर, दर्या, सह्याद्री, नद्या, महाराष्ट्र, नवे भारतवर्षच त्यांच्याशी बोलू लागले. बाबासाहेब पुरंदरेंच्या वरतीच व्याख्यानं द्यावीत इतकं त्यांचं कर्तृत्व मोठं आहे. 1948 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरती बंदी आली तेव्हा बाबासाहेब पुरंदरे संघाचे स्वयंसेवक होते. संघावरच्या बंदीने त्यांच्या मनावरती डीपली परिणाम केला. त्याच्यानंतरही आणि त्याच्या आधीही त्यांनी इतिहासाचा अभ्यास केला. त्यांनी काय केलं नाही. मावळ खोऱ्यामध्ये ते फिरले, डोंगरांमध्ये फिरले, दर्यांमध्ये फिरले. गोनी दांडेकरांच्या बरोबर त्यांनी सह्याद्री पालथा घातला. राजगड, रायगड, सिंहगड, शिवनेरी अशा तर किल्ल्यांच्या वरती 1000 वेळा ते गेलेच, परंतु जिंजिरासारखे छोटे मोठे किल्ले किंवा विशाळगड, पन्हाळगड अशा किल्ल्यांवरती सुद्धा 500-1000 वेळा छत्रपती शिवाजी महाराज किंवा त्यांचे मावळे गेले. कदाचित त्याहूनही जास्ती वेळा छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व शोधत हे दोघं जण फिरले. अनेक जुन्या वाड्यांमध्ये गेली, अनेक जुनी दप्तरं पालथी घातली. विका राजवाडेंसारख्या माणसांनी जे काम केलं ते काम शोधलं. भारत इतिहास संशोधक मंडळांना अनेक वेळेला भेटी दिल्या. ज्या ज्या ठिकाणी म्हणून छत्रपती शिवाजी महाराज, थोरल्या जिजाऊबाई साहेब, शहाजी राजे, दादोजी कोंडदेव, तानाजी मालुसरे, येसाजी कंक, सूर्याजी आणि इतर मंडळी गेलेली होती, त्या त्या ठिकाणी बाबासाहेब पुरंदरे फिरले. बाजीप्रभू देशपांडेंनी जो अलौकिक पराक्रम गाजवला तो पराक्रम बघण्यासाठी, जिवंत करण्यासाठी, त्या इतिहासाला उजळणी देण्यासाठी पन्हाळगडपासून विशाळगडपर्यंत मध्यरात्रीच्या अंधारामध्ये, पावसामध्ये, विजांच्या लखलखाटामध्ये, प्रचंड धुवाधार वृष्टी होताना ढगांच्या गडगडाटामध्ये जसे छत्रपती शिवाजी महाराज निसटून गेले त्याच 20 कोस अंतरावरती चालत जाणं, हजारोंच्या सभा घेणं, कोणाच्याही मदतीशिवाय 30-30, 40-40 किलोमीटर सायकलवरून जाणं आणि या जाण्यातून डोंगर दऱ्यातून लोकांना भेटून कोणाच्याही मदतीशिवायच नाही तर लोकांचा विरोध पत्करून फ्रान्सपासून UK पर्यंत, USA पासून रशियापर्यंत, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत गोनी दांडेकरांच्या बरोबर कधी एकटे, कधी उपाशी तापाशी, कधी स्वतःचे पैसे खर्च करून एक असीम जिद्दीने हा माणूस फिरला. हा माणूस यासाठी फिरला की छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व अमोघ होतं, अलौकिक होतं. छत्रपती शिवाजी महाराजांना जास्ती आयुष्य मिळालं नाही. त्यांना जर जास्ती आयुष्य मिळालं असतं, औरंगजेबाप्रमाणे त्यांना 80 वर्षाचं आयुष्य मिळालं असतं तर देशाची आज झालेली फाळणी झाली नसती. हिंदू राष्ट्र निर्माण करायचं त्यांचं स्वप्न साकार झालं असतं. थोरल्या बाजीराव पेशव्यांनी जो पराक्रम केला
तो छत्रपती शिवाजी महाराजांनाही करता आला असता. त्यांना जर आणखीन आयुष्य मिळालं असतं तर औरंगजेबाला देश सोडून जावं लागलं असतं. त्यांना जर आणखीन आयुष्य मिळालं असतं तर अफगाणिस्तान पासून ब्रह्मदेशपर्यंत अखंड भारत निर्माण झाला असता. तर आणखीन आयुष्य मिळालं असतं तर डच, पोर्तुगीज आणि UK मधून इंग्रज या देशामध्ये येऊच शकले नसते. छत्रपती शिवाजी महाराजांना जर अधिक आयुष्य मिळालं असतं तर विजापूरकरांना त्यांनी हरवलंच असतं, पण आदिलशाही, निजामशाही आणि दिल्लीचं तख्त गदागदा हलवून औरंगजेबाला त्यांनी पळता भुई थोडी केली असती. अफगाणिस्तानातून, आजच्या पाकिस्तानातून, इराणमधून, इराकमधून भारतावरती सातत्याने आक्रमण होत होते. अल्लाउद्दीन खिलजी भारतामध्ये आला होता, त्याला 700 वर्ष उलटून गेली होती. 900, 1000 ते 1630 पर्यंत भारतावरती मोगलांची सत्ता होती. कमी प्रमाणामध्ये होती, अधिक प्रमाणामध्ये होती, पण होती. पृथ्वीराज चव्हाण सोडला तर मोंगली सत्तेला कोणीही आव्हान देत नव्हतं. याला कारणही तसंच आणि जबरदस्त होतं. त्यावेळेच्या हिंदूंचे शत्रू हे येणारे मोंगल मुसलमान नव्हतेच, ते तर होतेच, पण त्याहूनही अधिक हिंदूंचे शत्रू हे हिंदूच होते. महाराष्ट्रामध्ये हिंदूच हिंदूंशी लढत होते. मराठी सरदारच मराठी सरदारांशी लढत होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे काका, मामा, त्यांचे नातेवाईक यांनीच त्यांना विरोध केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध करण्यामध्ये जसे शाहिस्ते खान होते, जसे मोंगली सरदार होते, औरंगजेब होता आणि त्याचबरोबर मिर्झा राजे जयसिंग होते, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध करण्यामध्ये अनेक राजपूत सैनिकही होते. छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध करण्यामध्ये आजच्या उत्तर प्रदेशातील, आजच्या मध्य प्रदेशातील अनेक हिंदू राजेही होते, कारण त्यांनी औरंगजेबाची गुलामगिरी मान्य केली होती. एकाच माणसाने कुठलीही गुलामगिरी मान्य केली नाही. हिंदू पतपातशाही स्थापन करण्याचा प्रयत्न केला. त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. हा सर्व इतिहास बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्रासमोर पहिल्यांदा मांडला. ज्याला जगाचा अभ्यास करायचा आहे, हिंदुत्वाचा अभ्यास करायचा आहे, पाकिस्तानचा अभ्यास करायचा आहे, मोगलांचा अभ्यास करायचा आहे, मुस्लिम प्रश्नाचा अभ्यास करायचा आहे, भारतवर्षाचा अभ्यास करायचा आहे, भारतवर्षाच्या भवितव्याचा विचार करायचा आहे, ज्याला ज्याला कोणाला म्हणून गेल्या 1000 वर्षांचा अभ्यास करायचा आहे, त्यांनी कंपल्सरी बाबासाहेब पुरंदरे वाचलेच पाहिजे. ही दुःखाची आणि दुर्दैवाची गोष्ट आहे की बाबासाहेब पुरंदरे, गोनी दांडेकर, निनाद बेडेकर आणि गजानन मेहेंदळे यांचा उचित सन्मान महाराष्ट्र शासनाने केला नाही. त्यांना अनेक पारितोषिकं मिळाली, जरूर मिळाली, परंतु या माणसांचं कर्तृत्व इतकं मोठं आहे की त्यांनी जी जी पुस्तकं लिहिली ती एक सर्व भारतीय भाषांमध्ये भाषांतरित व्हायला हवी होती. 2 सर्व भारतीय भाषांमध्ये त्याच्या ऑडिओ कॅसेट्स निघायला हव्या होत्या. सर्व भारतीय भाषांमध्ये त्याचा सन्मान व्हायला हवा होता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्री बलकवडे, निनाद बेडेकर, गजानन मेहेंदळे आणि सर्वश्री बाबासाहेब पुरंदरे यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते केव्हाच 1960, 70, 80 साली सत्कार व्हायला हवा होता. ज्यांच्याकडून अपेक्षा नव्हत्या त्यांच्याकडून नव्हत्याच, पण 1995 साली महाराष्ट्रामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीचं राज्य आलं. 1999 साली अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले. 1998 सालीही ते पंतप्रधान झाले होते. अटल बिहारी वाजपेयींचं मराठी उत्तम आहे. महाराष्ट्राच्या इतिहासाची, शिवप्रभूंच्या इतिहासाची त्याला उत्तम जाण आहे. महाराष्ट्रामधून निवडून दिलेले भारतीय जनता पार्टीचे आणि शिवसेनेचे अनेक खासदार केंद्रामध्ये मंत्रीपद भूषवित होते. काँग्रेसकडून तर अपेक्षाच नव्हती, पण याही मंडळींनी बाबासाहेब पुरंदरेंच्यावरती जबरदस्त अन्याय केलेला दिसतो. वास्तविक मला जरूर मनामध्ये येतं की या ठिकाणी दुसरा एखादा कोणी इतिहासप्रेमी असता, या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा कोणी अभ्यासक असता, या ठिकाणी भारताबद्दल प्रेम असणारा कोणी राष्ट्रप्रेमी नागरिक असता
नव्हे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची महती ओळखलेला कोणी युरोपियन असता, या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा युद्धाचा अभ्यास केलेला कोणी डच, पोर्तुगीज अथवा UK मधला नागरिक असता, तरी बाबासाहेब पुरंदरेंचा सोन्यानी, चांदीनी, रत्नानी, मोहरानी त्यांनी सत्कार केला असता.